जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये बँक ऑफ बडोदामध्ये ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्यामुळे लोकांना माहिती होईल आणि आपल्या चॅनलची ग्रोथ होण्यास मदत होईल। चला तर मग बँक ऑफ बडोदामध्ये रिक्रूटमेंट ऑफ ह्यूमन रिसोर्स ऑफ रेग्युलर बेसिस या डिपार्टमेंटमध्ये काही पोस्ट निघालेले आहेत। ॲग्रिकल्चर मार्केटिंग ऑफिसर स्केल 1 वॅकन्सी 150 आहेत। मिनिमम एज लिमिट आहे 24 वर्ष आहे 34 वर्ष। तर 24 ते 34 वर्ष जर तुमचं वय असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। तुमचं जे क्वालिफिकेशन लागणार आहे ते ग्रॅज्युएशन असणार आहे। तसेच तुम्हाला फुल टाइम तुमची ग्रॅज्युएट डिग्री असणं गरजेचं आहे। इथे एक्सपिरियन्ससुद्धा तुम्हाला मागितलेला आहे। जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे पोस्ट हे फॉर्म फिल करू शकता। तर इथे भरपूर पोस्ट आहेत। ॲग्रिकल्चर मार्केटिंग मॅनेजर, मॅनेजर सेल्स, मॅनेजर क्रेडिट ॲनालिस्ट। तर प्रत्येकाचं जे पोस्टचं एज लिमिट दिलेलं आहे ते जवळजवळ सेमच आहे। तसेच तुम्हाला प्रत्येक पोस्टसाठी ग्रॅज्युएशन, MBA, PGDM, मार्केटिंग किंवा सेल्स किंवा बँकिंग अशा प्रकारचे तुमचे या फील्डमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे। प्रत्येक फील्डमध्ये इथे 50, 100, 450, 78, 46 अशा प्रकारच्या इथे पोस्ट दिलेल्या आहेत। तर हे बँक ऑफ बडोदामध्ये ही जे पोस्ट निघालेले आहेत ह्या भरपूर पोस्ट आहेत। तुम्ही इथे तुमचं जर MBA झालं असेल, PGDM झालं असेल फायनान्स किंवा मार्केटिंग बँकिंगमध्ये, तर तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, MCA झाले असेल, MSc कम्प्युटर सायन्स झालेलं असेल, तर प्रत्येक फील्डमध्ये इथे तुम्हाला पोस्ट दिलेल्या आहेत। जसेच बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, BTech, कम्प्युटर सायन्स हे पहा इथे सर्व दिलेलं आहे। MS IT डिपार्टमेंट यामध्ये तुम्हाला प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळ्या प्रकारचं क्वालिफिकेशन लागणार आहे। इथे ज्या पोस्ट आहेत त्या भरपूर आहेत, त्यामुळे सर्व पोस्टचं जे क्वालिफिकेशन आहे किंवा एज लिमिट आहे ते जवळजवळ सेमच आहे। 22 ते 34, 37 पर्यंत दिलेलं आहे। ते तुम्ही PDF मध्ये पाहू शकता। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक मिळेल, तिथून तुम्ही PDF डाउनलोड करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही हे सर्व व्यवस्थित वाचा आणि तो फॉर्म कसा फिल करायचा आहे तर त्याबद्दल ह्या PDF मध्ये सर्व माहिती आहे। फॉर्म हा ऑनलाईनच भरावा लागणार आहे। तर भरपूर पोस्ट आहेत आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळ्या प्रकारचं क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्ससुद्धा इथे मागितलेला आहे। CA साठी सुद्धा इथे पोस्ट आहेत, BTech साठी सुद्धा पोस्ट आहेत। हे सिनियर मॅनेजर, बिझनेस फायनान्स, चीफ मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, तसेच इथे सिनियर डेव्हलपर, फुल स्टॅक डेव्हलपर ह्या जे पोस्ट आहेत त्या कम्प्युटर सायन्स आणि BTech वगैरे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याबद्दल पोस्ट आहेत। तर इथे सिनियर डेव्हलपर, API डेव्हलपर, नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर हे ज्या पोस्ट आहेत तुम्ही यामध्ये तुम्हाला 3 इयर्स, 2 इयर्स, 6 इयर्स अशा प्रकारचं IT मध्ये एक्सपिरियन्स असा मागितलेला आहे। तसेच इथे अगदी प्रत्येक फील्डमध्ये इथे पोस्ट आहेत। तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरा आणि हे सर्व वाचल्यानंतर इथे जे तुम्हाला पे स्केल दिलेलं आहे ते पण चांगल्या प्रकारे दिलेलं आहे। हे बँक ऑफ बडोदाची हे पोस्ट निघालेले आहेत। इथे .NET डेव्हलपर, IT इंजिनियर, डेटा वेअरहाऊस ऑपरेशन हे पहा इथे MCA, BCA, BE, BSc कम्प्युटर सायन्स, BCA, BE, BTech कम्प्युटर सायन्स अशा प्रकारच्या सर्व डिग्री इथे दिलेल्या आहेत आणि ह्या खूप मोठ्या मोठ्या पोस्ट आहेत जसे मॅनेजर। तर या सगळ्या पोस्टसाठी तुमचं इंजिनिअरिंग कंप्लीट असलं पाहिजे किंवा ग्रॅज्युएशन, डबल ग्रॅज्युएशन असं कंप्लीट असलेलं पाहिजे। तर इथे दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही ही PDF नीट वाचा आणि ते फॉर्म कसा फिल करायचा आहे त्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती मिळेल। हे पहा, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आपले व्हिडिओ शेअर करत राहा, त्यामुळे तुम्हाला जे पण नवीन पोस्ट निघलेले असतील त्याबद्दल माहिती मिळेल। तर हे पहा, तर इथे रिझर्वेशन इन पोस्ट आहेत
ज्यांचे जे रूल्स दिलेले आहेत, तसे डिपार्टमेंट काय असणार आहे, त्यांचे पोझिशन काय असणार आहे याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. रूरल अँड ॲग्री बँकिंग ॲग्रिकल्चर मार्केटिंग ऑफिसर पोस्ट आहेत. स्केल 1ची पोस्ट आहे, 150 पोस्ट आहेत इथे. तसेच स्केल 2च्या 50 पोस्ट आहेत. रिटेल लायबिलिटीज मॅनेजर सेल्सच्या इथे 450 पोस्ट आहेत. मॅनेजर क्रेडिट ॲनालिस्ट स्केल 2च्या 78 पोस्ट आहेत. ME बँकिंग सिनियर मॅनेजर आणि रिलेशनशिप याच्यामध्ये 205 पोस्ट आहेत. अशा प्रत्येक फॅकल्टीमध्ये इथे पोस्ट दिलेल्या आहेत. आणि स्केल 1 ते स्केल 2, 3 अशा प्रत्येक याच्या पोस्ट दिलेल्या आहेत. अगदी फिनॅकल डेव्हलपर, फायनान्स डेव्हलपर, सिनियर मॅनेजर, IT इंजिनियर, .NET डेव्हलपर हे सगळं आहे इथे पहा. या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म कसा फिल करायचा आहे, तर ऑनलाईन फॉर्म फिल करायचा आहे. आणि इथे तुम्हाला शेड्यूल कास्टसाठी 5 इयर्सचं रिलॅक्सेशन असणार आहे. शेड्यूल ट्राईबसाठी 5 इयर्सचं असणार आहे. OBC आणि त्यांच्यासाठी सुद्धा इथे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. तसेच फी इथे 600 रुपये आणि 100 रुपये अशी दिलेली आहे. तर ही कास्टवाल्यांसाठी कमी फी आहे. आणि इथे पे स्केल खूप चांगला आहे. पोस्ट जे स्केल 1चे ऑफिसर आहेत त्यांना स्टार्टिंग सॅलरी इथे 48,000 पासून स्टार्ट आहे. तर 1,35,000 पर्यंत इथे सॅलरी दिलेली आहे. प्रोबेशन पिरियड काय असणार आहे, तर 12 महिने म्हणजेच 1 वर्षाचा इथे प्रोबेशन पिरियड असणार आहे. आणि इथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. तसेच इथे तुम्ही नॅशनॅलिटी, सिटिझनशिप, सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे पहा. इथे फॉलो बाय ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यू, कॅन्डिडेट क्वालिटी इथे सर्व दिलेले आहे. तसेच तुमची एक्झाम कशी होणार आहे, तर तुम्हाला एक्झाममध्ये काय काय येणार आहे इथे रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, प्रोफेशनल नॉलेज असे सगळे एकूण तुम्हाला 150 क्वेश्चन असणार आहेत. आणि त्याच्यासाठी 225 मार्क्स असणार आहे. तर या PDF सर्व माहिती दिलेली आहे. तसेच तुमचे सेंटर कुठे कुठे असणार आहेत हे सगळं दिलेले आहे पहा. तर आपल्याला फक्त महाराष्ट्राचे पाहायचे आहेत. तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, गोवा, पंजाब, पटना इथे सर्व तुम्हाला कुठे एक्झाम सेंटर असणार आहे ते दिलेलं आहे. तर तुम्ही जेव्हा पण ॲप्लाय कराल तर तुम्ही ज्या स्टेटमध्ये असाल त्या स्टेट वाईजच सेंटर सिलेक्शन करायचं आहे. जर तुम्ही मुंबईकडून असाल तर मुंबई किंवा पुणे, महाराष्ट्रामध्ये असाल तर मुंबई, पुणे, नागपूर तुम्हाला जे जवळ असेल ते सेंटर तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. हाऊ टू ॲप्लाय इथे लिंक दिलेले आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही करिअर पेजला भेट द्यायची आहे. आणि करिअर पेजवर जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करून घ्यायची आहे. या PDF सर्व माहिती दिलेली आहे. आणि ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. इथे प्रत्येक पोस्टच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज असणार आहेत, काय रोल्स असणार आहे, तुम्हाला काय काम करावं लागणार आहे इथे जॉईनिंग झाल्यानंतर, ते सर्व माहिती या PDF दिलेली आहे पहा. आणि ही PDF एवढी मोठी आहे, ही वाचणं शक्य नाही पूर्ण व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. हाच व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. तर ह्या प्रत्येक पोस्टसाठी हे बघा नेम ऑफ पोझिशन आणि त्याच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या सर्व इथे दिलेल्या आहेत. तर तुम्ही काय करायचं आहे, हे सर्व तुम्हाला ज्या पोस्टसाठी फॉर्म भरायचा आहे, फॉर्म फिल करायचा आहे, त्या पोस्टसाठी तुम्ही हे सर्व व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. तुमचं काय रोल असणार आहे, तुमचं डिपार्टमेंट वगैरे सर्व इथे माहिती दिलेली आहे. त्याबद्दल तुम्ही इथून सर्व माहिती घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याचा अभ्यास करायचा आहे, फॉर्म फिल करायचा आहे. तर हे पहा खूप मोठी PDF आहे. तर ही PDF मी फक्त स्क्रोल करते सध्या. हे सर्व वाचणं शक्य नाही. एवढा मोठ्या व्हिडिओमध्ये 2-3 तास लागतील वाचायला. तर हे सगळं वाचणं शक्य नाही आहे. तर तुम्ही हे तुम्हाला जे महत्त्वाचे पोस्ट आहे, ज्या पोस्टसाठी फॉर्म भरायचा आहे, तुम्ही तेवढीच माहिती वाचा. तर हे पहा इथे तुम्हाला कसं ॲप्लाय करायचं आहे त्याबद्दल इथे गाईडलाईन दिलेले आहेत. आणि ह्या गाईडलाईन ही व्यवस्थित वाचा. तिथे सिग्नेचर कसं ठेवायचं आहे, तसेच इथे फॉर्म वगैरे दिलेले आहेत. थँक्यू.